नमस्कार मंडळीलो, वेलकम बॅक टू अवर रुजाज वर्ल्ड यूट्यूब चॅनल। ही आपली लेकीचा बड्डे ही सिरीज चालू आहे, अर्थातच गोकर्ण टूर। तर याचे पहिले 2 पार्ट ऑलरेडी पोस्ट केले आहे आणि नसेल बघितले तर आधी जाऊन ते बघा आणि मग हा बर्थडेचा ब्लॉग तुम्ही एन्जॉय करा। आता आम्ही दोघी मस्त रेडी झालोय माऊच्या बर्थडेची सकाळ आणि आम्ही चाललो आहोत मंदिरात। आज आम्ही करणार आहोत या समुद्रावर माऊचा फोटोशूट। रिदू रिदू हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे। इकडे आमच्या बर्थडे गर्लची पोनी टेल सुटलेली आहे, सो माऊशी घालून देत आहे। हे बघा मेकअप, आपला ब्युटी पार्लर कुठे पण ओपन होऊन जातं। अरे आत्ताच कटिंग केली। बिफोर गोईंग फॉरवर्ड यू कॅन जॉईन अस टू सेलिब्रेट अवर हृदयास मिडनाईट बर्थडे सेलिब्रेशन। खरंच खूप भारी वाटतंय, आज ती 1 वर्षाची पूर्ण झाली आणि आम्हाला सोबत राहूनसुद्धा 1 वर्ष झालं। खूप शिकलो या वर्षात, खूप भारी वाटतंय। माझं गोंडस लेकरू आज 1 वर्षाचं पूर्ण झालं। 1 वर्ष पालकत्वाचं, 1 वर्ष आईपणाचं, 1 वर्ष माझ्या बाळाचं, 1 वर्ष आनंदाचं, 1 वर्ष स्ट्रगलचं, वर्षातले खूप सारे दिवस ना रात्र जागण्याचं, 1 वर्ष रडण्याचं। खरं तर ना मी खूप रडले या वर्षात। 1 वर्ष जबाबदारीचं, 1 वर्ष चांगल्या नशिबाचं। ॲक्च्युली लक्ष्मीच्या पावलाने ती आमच्या आयुष्यात आली आणि आई म्हणून ना मला माझ्या स्ट्रेंथची नव्याने ओळख झाली। बाय गॉड्स ग्रेस आम्ही तिचा बड्डे मस्त ह्या अथांग समुद्रासोबत सेलिब्रेट करत होतो। सुंदर निर्मळ आकाश आणि आमचं 1 वर्ष। प्रियंका कसं वाटतंय? हो वाईट वाटत आहे, लोकांनी मला काम करायला लावत आहे गाईस। देखो मेरे देखो। वाढदिवसाच्या सुंदर दिवसाची सकाळ मस्त निसर्गाच्या कुशीत झाली। सर्वांनी साऊथ इंडियन लुक केला होता आणि मी हृदयाने ट्विनिंग केलं होतं। सो सर्वात आधी मस्त धरती, सूर्य, जल आणि पवन देवांना बीचवर जाऊन नमन केले आणि छान फोटोसुद्धा काढले। पूर्ण फोटो बघण्यासाठी यू कॅन फॉलो हृदया ऑन इंस्टाग्राम, ID इज मेन्शन ऑन द स्क्रीन। त्यानंतर गरमागरम चहा घेतला आणि निघालो महादेवांच्या दर्शनासाठी। महादेवांच्याच आशीर्वादाने आम्हाला सुंदर असे कन्यारत्न प्राप्त झाले। सो एवढ्या स्पेशल दिवसाची सुरुवात आम्ही ठरवलं की महादेवांच्या आत्मलिंगाच्या दर्शनानेच करूया। सो आम्ही पोचून गेलो आहोत गोकर्ण येथील महाबळेश्वर मंदिरामध्ये। समोर तुम्हाला दिसतो आहे तो आहे महादेवांचा रथ। महादेवांची लिंग या मोठ्या रथातून मिरवली जाते जेव्हा काही महत्त्वाचा दिवस असतो किंवा शिवरात्री असते तेव्हा। मंदिरामध्ये जाण्या अगोदर आम्ही मस्त देवासाठी बेलपत्र, फुलं आणि प्रसाद देखील घेतला। आणि येथील एक वैशिष्ट्य म्हणजे VIP दर्शनासोबत तुम्हाला एक तुमचे भटजी म्हणजेच पंडितजीसुद्धा घ्यावं लागतात, ते की तुमची मस्त पूजा करून देतात। तर माऊचा बड्डे होता, सो आम्हीसुद्धा आमच्यासोबत पंडितजींना घेतलं आणि छान अशी पूजा केली। तर गोकर्ण येथे तुम्हाला पोचायचे असेल तर तुम्हाला बाय ट्रेन तुम्ही येऊ शकतात। अंकोला आणि कारावर हे स्टेशन इथून जवळ आहे। बाय फ्लाईटसुद्धा तुम्ही येऊ शकतात। दाबोलीम हे गोवामध्ये असलेले एअरपोर्ट इथून जवळ आहे। त्यानंतर तुम्ही स्वतःच्या वाहनाने सुद्धा येऊ शकता तिकडे। सो आता मस्त मंदिरामध्ये आलो आहे, पूजा झाली आणि आता आम्ही चाललो आहोत फायनली आत्मलिंगाचे दर्शन करण्यासाठी। साधारणतः 9-9:30च्या दरम्यान आम्ही मंदिरात गेलो होतो, तरी एवढी गर्दी। तर मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही पहाटे लवकर या मंदिरात दर्शन करा। मंदिर 6ला उघडते तर दुपारी 12:30पर्यंत चालू असते। त्यानंतर दुपारी मंदिर बंद असते तर 5ला उघडते ते रात्री 8पर्यंत चालू असते। या महाबळेश्वर मंदिराचा महिमा मी तुम्हाला आता सांगते। हे जे तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे ना, ते मुरुडेश्वर येथे गुहामध्ये हे संपूर्ण माहिती स्थित आहे, जी की आता मी तुम्हाला गोष्टी रूपात सांगते। लंकेचा राजा रावण आणि त्याची आई कैकसी हे महादेवाचे खूप मोठे भक्त होते। कैकसी रोज समुद्रावर शिवलिंग बनवून महादेवांची पूजा करत असत। आईला रोज नवीन शिवलिंग बनवण्याचा त्रास होऊ नये म्हणून रावणाने साक्षात महादेवांना कैलासावरून लंकेत आणण्याचा निश्चय केला। तर त्याने कठोर तपश्चर्या केली आणि महादेवांना प्रसन्न केले आणि महादेवांकडे त्यांचे आत्मलिंग मागितले। महादेवांनी प्रसन्न होऊन आत्मलिंग दिले, परंतु एक अट घातली। ते बोलले, हे लिंग तू जर जमिनीवर ठेवलेस तर ते तिथे स्थिर होईल। आत्मलिंग घेऊन रावण लंकेकडे निघाला। त्यावेळेस सर्व देवांना चिंता तयार झाली की आत्मलिंग घेऊन जर रावण लंकेला गेला तर तो अतिशय शक्तिशाली होईल। तेव्हा सर्वांनी गणपती बाप्पाला कन्व्हिन्स केले आणि यावर युक्ती सुचवली। गोकर्णाजवळ रावणाला पूजा करण्याची वेळ आली। त्याने एका लहान मुलाला म्हणजेच गणपती बाप्पाला आत्मलिंग धरायला दिले आणि म्हणाला की मी येईपर्यंत हे खाली ठेवू नको। पण रावण उशीर करत होता। गणपतीने 2दा-3दा हाक मारली, रावण आला नाही, म्हणून गणपती बाप्पांनी आत्मलिंग जमिनीवर ठेवून दिले।
आत्मलिंग जमिनीत घट्ट बसले आणि रावणसुद्धा तेवढ्यात आला. पण कितीही प्रयत्न केले तरी लिंग हलले नाही आणि त्याच ठिकाणी पुढे महाबळेश्वर ज्योतिर्लिंग प्रगट झाले. आजही मोठ्या श्रद्धेने लोक येथे येतात. येथे जवळच महागणपतीचे सुद्धा मंदिर आहे आणि असे सांगतात की रावणाला थांबवण्यासाठी गणपती बाप्पा जे मेंढपाळाच्या वेशात आले होते ते येथेच थांबले होते. म्हणून ही गणपतीची मूर्तीसुद्धा खूप छान कोरीव अशी एकाच दगडात कोरलेली मूर्ती आहे. तुम्हाला की जसं माहीतच असेल, आम्ही 12 ज्योतिर्लिंग ट्रिप ही आमच्या रुद्रासोबत केली होती. 46 दिवसात तब्बल आम्ही 18,000 किलोमीटर पार पाडले होते आणि आमची ती ट्रिप खरंच खूप छान झाली होती आणि भोलेबाबाचे आशीर्वाद नेहमीच आमच्या कायम सोबत आहेत. सो आज आत्मलिंगचे दर्शन झाले आणि एक बकेट लिस्टमधली जी गोष्ट होती की 12 ज्योतिर्लिंगांप्रमाणे जगामध्ये एकच असलेल्या आत्मलिंगाचे सुद्धा दर्शन आम्हाला करायचे होते, ते आज आमच्या लेकीच्या बड्डेच्या दिवशी खूप छान पद्धतीने पूर्ण झाले. पूजा पण व्यवस्थित झाली. सो मनाला खरंच खूप प्रसन्न वाटते. त्यानंतर मस्त आम्ही तिथे नाश्ता केला. नाश्ता नाही, जेवणच म्हणू शकता तुम्ही. तर आम्ही तिकडे इडली सांबर, मेंदूवडा, त्यानंतर इथे बनाना बन्स म्हणून मिळतात जे साऊथ इंडियन स्पेशल आहे, त्या गोष्टी मस्त खाल्ल्या. आणि मी जोपर्यंत जेवत होते तोपर्यंत हृदयाला ऋषी नादी लावत होता आणि तेवढ्यात त्याने तिला एक डॉल पण घेऊन दिली. तिचं नाव आम्ही नामकरण पुढे केलं आहे. ते बघण्यासाठी तुम्ही हा व्लॉग पुढे पण बघत राहा. महाबळेश्वर मंदिरामध्ये दर्शनाला येताना पुरुषांनी लुंगी परिधान करणं महत्त्वाचं आहे आणि स्त्रियांनी फॉर्मल कपडे अर्थातच साडी आणि ओढणीचे ड्रेस घालणं मस्ट आहे. सो हा नियम तुम्हाला पाळावाच लागेल तरच तुम्हाला आतमध्ये दर्शन मिळते, अदरवाईज नॉट हृदयाच्या नवीन बाहुली चुटकीसोबत गप्पा-टप्पा करत आम्ही रूमकडे वापस चाललो होतो, कारण राहिलेलं गोकर्ण अजून एक्सप्लोअर करायचं आहे. सो मस्त फ्रेश वगैरे होऊन ड्रेस चेंज करून आणि आम्ही पुढे जाणार आहोत. सो गोकर्णमध्ये आलात तर तुम्ही भरपूर गोष्टी एक्सप्लोअर करू शकता, जसं की याना केव्ज, पॅराडाईज बीच, ओम बीच, त्यानंतर मुरुडेश्वर मंदिर आणि वेगवेगळे वॉटरफॉल्स. इकडे जंगल सफारीसुद्धा तुम्ही करू शकतात. तर आमच्या लेकीचा बड्डे आम्ही कसा समुद्राच्या मध्यभागी जाऊन सेलिब्रेट केला हे पाहण्यासाठी नेक्स्ट पार्ट नक्की पहा. आणि हो, अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि या ब्लॉगला लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका. खूप खूप आभार आहे. आणि आम्ही 12 ज्योतिर्लिंग जे केले मी तुम्हाला मगाशी बोलली त्याचीसुद्धा ब्लॉग सिरीज मी ऑलरेडी आपल्या रुजाज वर्ल्ड यूट्यूब चॅनलवर पोस्ट केलेली आहे. सो ते पण जाऊन बघा. हर हर महादेव आणि हॅपी बर्थडे हृदया कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. लिव्ह, लाफ अँड लव्ह.